13वा अध्याय 28वा श्लोक. हरि ओम. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिम्. हे गुणेन्द्रियधाकोटी देहधातूची त्रिकुटी पांच मेळावा ओखटी दारू नाही. ही उघड पांचवी उली पंचधा आगी लागली. जीव पंचानना सांपडली हरिण कुटी. ऐसा असोनिये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी. नित्य भावाच्या उदरी दाटी चिना परी ये देही असता. जो नयेची आपणया घाता आणि शिखी पंडू सुता तेथेची मिळी. जेत योग ज्ञानाची या प्रोढी ओलांडोनिया जन्म कोळी. न निगो या भाषा पुढे देती योगी. जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेरा. तुर्येची माझ घर परब्रह्मजी. मोक्षास गटगती जेथे येते विश्रांती. गंगादी अपांपती सरिता जीवी. ते सुख येण्याची देहे पाय पाखाळणी आलाही. जो भूत वैषम्य नो हे विषम बुद्धी. दीपाची या कोळी जैसे एकची तेज सरिसे. तैसा जो असतोची आसे सर्वत्र ईशो. ऐसेनी समत्वे पंडू सुता. जिये जो देखत साता. जो मरणानी जीविता नागवे पुढा. मनोनी तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा. जी साम्यसे जे डोळा लागला तया. प्रकृतैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. यः पश्यति तथात्मानं मकर्तारं सपश्यति. आणि मनोबुद्धी प्रमुखी कर्मेंद्रिये असिखी. करी प्रकृतीची हे देखे साच जोगा. घरीची राहटती घरी घर काही न करी. अभ्रधावी अंबरी अंबरती उगी. तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळी गुणी विविधारंभा. इथ आत्मा तो ओतम ओथंबाने कोणा.
ऐसे नियेने निवाडी जयाच्या जीवी उजवडी अकर्तया ती पुढे देखील तेने यदा भूत पृथक भाव मेकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म संपद्यते तदा एरवीतीची अर्जुना होई जी ब्रह्म संपन्ना जया भूताकृती भिन्ना दिसती की लहरी जैसी आजळी परमाणु कणिका स्थळी रश्मिकर मंडळी सूर्याच्या जीवी नातरी देही अवेव मनी आघवीची भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एकी तैसी भूताकार एकाची ही दिठी रिगी जैसाची तै ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे मग जया तयाकडी ब्रह्मेची दिठी उघडी किंबहुना जोडे अपार सुख तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाई ठाऊ प्रतिपथा माझी जाहली अमृत जैसी चुळा का निधान देखिजे डोळा ती तुला जिव्हाळा मानावा जी जाहली ये प्रतीती घर बांधणी जी चित्ती ती आता ना सुभद्रापती यावरी तरी एक दोन्ही ते बोला बोली जती सखोला देई मना ते ओल मग ते घे ऐसे देवे मनितली मग बोलो आदरिले तिथे अवधानाचे चिकेले सर्वांग एरी अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मा यमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते तरी परमात्मा मनिपी तो ऐसा जान स्वरूपी जळी जळे न लिंपे सूर्य जैसा काजी जळा आदि पाठी तू आस तुची आसी किरीटी माझी बिंबिती दृष्टी आणि काची तैसा आत्मादिही आखी मनिपीही काही साची तरी नाही तो जिथींचा तिथी अरिसा मुख जैसी बिंबलिया नाम असे दिही वसने तैसी आत्मतत्वा तया देहा मनती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळवे गांठीकेही आहे
आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा युता सांदा आकाशा पाशानेसी एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ती भेटीचे निपाडे संबंधू हा उजेडा आणि अंधारिया झोपाळू मृता उभिया तोची गा आत्मया देहा जाण रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडू का जैसा तैसाची आसी देह तव पाचाची झाली हे कर्माची गुणी गुंथली नवतसी चाकी सुदली जन्म मृत्यूच्या हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी मासी पांखू पाखडी तव ही सरी ही विपाई आगी तपडी तरी भस्म होणे उडी जाहली स्वानावर पडी तरी ती विष्टा या दोही चुकी या चुकी दोही काया तरी होय कृमीचा पुंजा हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा या देहाची ही दशा आणि आत्मा तो ऐसा पै नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशीळू कृष्णास्तू निर्गुणपणे अभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्पना बहुवसु अरूपपणे रिताना भरितो रहितो ना सहितो मूर्तुना अमूर्तो शून्यपणे आनंदोना निरानंदो एकना विविधो मुक्तना बद्धू आत्मपणे हे तुला ना ती तुला ऐताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे सृष्टीचा होना नरची सर्वसंहारी नवींची अथिनाथी या दोहीचे पंचत्व तो मवेना चर्ची वाढेना खांची विटेना वेंचे अव्ययपणे एवं रूप पै आत्मा देही जे मनती प्रियोत्तमा ती मठाकारी योमा नाम जैसी तैसी तयाची अनश्युती होती जाती देहाकृती तू घेना सांडी सुमती जैसा तैसा अहोरात्री जैसी इति जाती आकाशी आत्मसत्ती तैसी देहे जाना मनोनी ये शरीरी काही करवी ना करी ऐताही व्यापारी सज्जन होय
या लागी स्वरूपी पुन्हा पुरा न घेपी हे असो तो न लिंपे देही देहा यथा सर्वगतं सौक्ष्म्य दाकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते आगाकाश के नाही हे नरघीची कवने ठाई परी कायसे निकही गादीजेना तैसा सर्वत्र सर्वपणे आत्मा आसतोची आसे पाही परिसंग दोषी एकेही लिप्त नोहे पुढत पुढती थी हेची लक्षण निवृत्ती जे जाणावी क्षेत्र ज्ञाती क्षेत्रविहीना संसर्गी चेष्टी जे लोही परिलोह भ्रामको नोहे क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू दीपकाची आची राहटी वाही घरीची परी वेगळी ककोळीची दीपानी घरा पैकाष्टाच्या पोटी वन्यासी किरीटी परिकाष्ट नोहे या दृष्टी पाहिजे हा अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाही डोळा दिखसी जरी यथा प्रकाशयत्येक कृत्स्नौ लोकमिमौ रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत हे आगवीची असो एकू गगनोनी जैसा अर्कू प्रगटवी लोकू नावे नावे एक क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावरुती हे नपुसा शंका निघा क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम् हरि ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगो नाम त्रयोदशो अध्यायः शब्दतत्वसारज्ञा वैदिकनीतीची प्रज्ञा जी क्षेत्र क्षेत्रज्ञा पाडू देखे या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधिती याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोषिती घरी
योगाची या आकाशा वळखिजी एवढाची ध्वंसा याची आशा पुरुषासी गा शरीरादी समस्त मानिताती तृणवत जीवे संताचे होत वाहन धरू ऐसाईसी या परी ज्ञानाची या सरोभरी करोनी या अंतरे निवृत्ती होती मग क्षेत्रज्ञाची जी अंतर दिखती साची ज्ञाने उन्मेख तयाचे ओवाळू आम्ही आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरलीशे लटकी प्रकृती जे शोकनळिका न्यायी न लगती लागली आहे हे जैसे तैसे होय ठाऊके जया जैसी माळा ते माळा ऐसीची देखीजी डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रुपयाची भ्रांती जाऊनिया तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती जे आकाशाहून वाढ जे अव्यक्ताची पैलकड जी भेटली या पाडापाड पडोने दी आकारू जिथ सरी जीवत्व जिथ विरी द्वैत जिथे नुरे अद्वयजी ती परमतत्व पार्था होती ती सर्वथा जी आत्मानात्म व्यवस्था राजहंसू ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगाना दिधला जीवा जीवाचिया येरे कलशीचे येरी रिचवी जी जया परी आपण पितया श्रीहरी दिधली तैसी आणि कोणा देता कोणा तो नर तैसा नारायण वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे परियासोती नाथिली न पुसता कामी बोली किंबहुना दिधली सर्वस्व देवी की तो पार्थुजी मनी अजूनी तृप्ती न मनी अधिकाधिक उतानी वाढवी तू असे स्नेहाची या भरोवरी अंबुतीला दीपू घे तोरी चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी तीर्थ सुगरणी आणि उदारी रसज्ञानी जीवनारी मिळती मग अवतरे हा तुझैसा तैसे जी हो तसे देवा
ज्ञानदानाची आलवलवा पाहता व्याख्यान चढली थावा चौगुनेवरी सुवाये मेघो सावरी जैसा चंद्रे सिंधू भरी तैसा मातला रसू आदरे श्रोतयाचे आता आनंदमय आघवे विश्व किजेल देवे ते राई परिसावे संजयो मने एवंजे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्व संगती म्हणितली कथा तो श्री कृष्णार्जुन संवादो नागरी बोले विशदो सांगो निदाऊ प्रबंधो ओवियेचा नुसदीची शांती कथा आणि जेलकीर वाक्पथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी दाऊ वेल्हाळे देसी नवे जे साहित्याते ओजावे अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे बोल ओल्हावते निगुणे चंद्रासी घे उमाने रसरंगी भुलवणे नादुलोपे खेचराची आई मना आणि न सात्विकाचा पाना श्रवणासवे सुमना समाधी जोडे तैसा वाजविलास विस्तारो गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा हिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे तो तोखानी ब्रह्मविद्येचे दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा ऋघो महाबोध सुकाळा माझी विश्वा हे निफजेला आता आघवे ऐसे बोलिजेल बरवे जे आदिष्टीला से परमदेवे श्री निवृत्ती मनोनी अक्षरी सुबेधी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासे हा ठावो वरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराये तेने जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि मी तुमची सभेला हे गीता मनो वरी तुम्हा संताचे पाये आजी मी लाधलो आहे मनोनी जी नोहे अटकू काहे प्रभु काश्मीरी मुके
उपजे हे काय कौतुके नाही उनी सामुद्रिके लक्ष्मी येसे तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वरुषे नमे किंबहुना ता देवा अवसरू मज देयावा ज्ञानदेव मने बरवा सांगे न ग्रंथो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां त्रयोदशो अध्यायः अथ चतुर्दशो अध्यायः जय जय आचार्य समस्त सूरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू ऐकेगा अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी तू जया प्रतिलपसी तया विश्व ही दाविसी प्रगट तै करीसी आगवीची तो ती पुढीलाची दृष्टी चोरीजी हा दृष्टी बंधू निपजी परी नवल लाघव तुझी जी आपण पेचोरे जी तूची तू सर्वायया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया पे आप लाघविया नमो तुझा जानो जगिया पवली ती तुझिया बोला सुरस झाली तुझी निक्षमत्व आली पृथ्वीसी रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा जी चळवळी जी अनिळी ती दैविकीनी जी निजबळी नभ तुझ माझी खेळी लपी थपी किंबहुना माया असोस ज्ञानजी तुझे नि डोळस आसो वानने सायास श्रुतीसी हे वेदवानो नितवची चांग जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तया मोगई के पांती जी कार्णवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जाणी जती का उदयलिया भास्वतो चंद्र जैसा खद्योतो आम्हा श्रुती तुझा तू पाडू असे आणि तुझ्या थाऊ मोळी जी तपरीसी वैखरी बुडी तू मा कोणी तोंडी वानावासी या लागी आता
स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भली तरी तू जैसा हासी तैसिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतळी करी ज्ञानपद्ये जोडी थोरा माती मग मी संसरेन तिने करीन संतासी कर्णभूषणे देववीन सुलक्षणे विवेकाची जीवितार्थ निधान काढू माझे मना श्री स्नेहांजन आपुले तो ही वाक्सृष्टी एके वेळी देख तू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदय जे जी निर्मळी कारुण्यबिंबी माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्य होय सफळ तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी प्रमेय महापुरी ही मती गंगाये थोरी तैसा वर्ष उदारी दिठी वेणी अगा विश्व एक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी अवलोकिली या माती उन्मेष सागरी भरिती ओसंडेल स्फूर्ती तीर सवृत्तीची तव संतोषोनि श्री गुरुराजी मनितली विनीत व्याजी मांडिले देखोनी दुजे स्तव नमिसी हे आसु आता वांजटा तो ज्ञानार्थ करोनी गोमटा ग्रंथु दावी उत्कंठा भंगोने दी होकाजी स्वामी हेची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथु सांग सहजी दुर्वेचा डिरो अंगा अंगी चितव अमरू वरी आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादी विन्यासी विदग्धी मूळ शास्त्रपदी वाखानिना परी जीवांतुली कडी जैसी संदेहाची डोनी बुडी नाश्रवणी तरी जोडी वाडी दिसेत चाडी तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागोनी घरी गुरु कृपेच्या तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्री कृष्ण अर्जुनीसी चावळली जी क्षेत्र क्षेत्रज्ञ योगी होई जे येणे जगी आत्मा गुण संगी संसारिया
आणि हाची प्रकृती गतो सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणाती तो केवळ हा तरी कैसा पासंगा संगो कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञा योगो सुख दुःखादी भोगो किवेतया गुणती कैसे किती बांधती कवने रीती ना तरी गुणातीती चिन्हे काही एवं या आगविया अर्थारूप करावया विश्वेथ 14व्या अध्यायासी तरी तू आता ऐसा प्रस्तुत पर्यसा अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवणी या ज्ञाना झोंबावी हो आम्ही मागा तुझ बहुती दाविली हे उपपत्ती तरी अजूनी प्रतीती कुशी न निगी श्री भगवान उवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः कुंडलीकवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की